जय जय रघुवीर समर्थ। भजाया जनी पाहता राम ऐगू, करी बाण ऐगू मुखी शब्द ऐगू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोगो, धरा जानकी नायकाचा विवेगू। प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्व श्रीराम भक्तांना, समर्थ भक्तांना त्यांच्या माहितीकरता समर्थांच्या जीवन कालखंडातील तीर्थक्षेत्र चाफळ हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र त्यांच्या जीवनातलं आहे। समर्थांच्या 5 ठिकाणामध्ये असणारं हे तीर्थक्षेत्र चाफळ ही समर्थ रामदास स्वामींची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणी आपण पाहत आहोत, दर्शन करत आहोत ते राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींनी तीर्थक्षेत्र चाफळ या ठिकाणी ज्या राममूर्तीच्या या विग्रहाची स्थापना केलेली आहे त्या मूर्तीचं सुंदर आपण आता दर्शन करत आहोत। समर्थांनी या रामरायांच्या मूर्तीची विग्रहाची स्थापना इसवी सन 1648 साली केलेली आहे। पहा, या एकाच मूर्तीमध्ये आपल्याला सर्व मूर्ती दिसतात। आता हे भगवान रामचंद्रांचा चेहरा अत्यंत आनंदमय असणारा, श्रीराम आनंदघन पाहता निवती लोचन, सुखाचे अमित संतर्पण क्षणोक्षणी होत असे। आता ही मधोमध भगवान रामचंद्रांची मूर्ती आहे। त्यांच्या हृदयाकाशावर या ठिकाणी अनेक चिन्ह आहेत। आता याच मूर्तीमध्ये रामरायांच्या या बाजूला भगवान रामरायांचे बंधू लक्ष्मण आपल्याला दिसत आहेत, त्यांचे दर्शन करा। आणि रामाच्या वामांग बाजूला या ठिकाणी जगज्जननी सीता माता छोटीशी मूर्ती इथे आहे। आणि रामरायांच्या चरणाजवळ पहा, बारकाईने पहा, इकडे 3 अश्व आहेत आणि या बाजूला 4 अश्व आहेत। आणि या 7 अश्वांच्या मध्ये बरोबर रामरायांच्या चरणाजवळ या ठिकाणी भगवान रामचंद्रांची दास्यभक्ती करणारे हनुमान आहेत। या अशी ही सुंदर मूर्ती तीर्थक्षेत्र चाफळीत आहे। या श्रीराम देवस्थान ट्रस्ट चाफळ या विश्वस्त मंडळाकडून इथलं सगळे व्यवस्थापन बघितलं जातं। दर्शन करा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम।